पेपर कटिंगवरून आपण आरीवर्कची मार्किंग करून घेऊ शकतो का? तर हो, नक्की घेऊ शकतो. काय करायचं आहे आपल्याला, स्लीव्हच्या मेजरमेंटची अशी आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायची आहे. पेपर कटिंग करून घेताना ही जी आपली फिटिंग लाईन आहे, ही फिटिंग लाईन आपल्याला दोन्ही साईडने अशी कट करून घ्यायची आहे थोडीशी. आता काय करायचं, हा जो आपला पेपर आहे तो या मेन ब्लाउज पीसवरती मार्किंगसाठी आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे. पहा, मी इथे ठेवल्याप्रमाणे तुम्हाला हा पेपर मेन ब्लाउज पीसवरती ठेवून घ्यायचा आहे. आता मार्किंग करताना काय करायचं आहे, ही जी आपली मेन स्लीव्ज लाइनिंग आहे ही पूर्ण लाइनिंग अशी मार्किंग करून पूर्ण लाइनिंग ही मार्किंग करून घ्यायची आहे. आता ही पूर्ण लाईन मार्किंग करून घेतल्यानंतर काय करायचं, ही जी आपली कटिंग लाईन आहे ही आपण कट केलेली, या कटिंग लाईनवरती आपल्याला अशी दोन्ही साईडनी मार्किंग करून घ्यायची आहे. आता ही लाईन आणि ही फिटिंग लाईन या तीन लाइनिंग आपल्या मार्किंग करून झाल्यानंतर काय करायचं, ही जी आपली मेन लाइनिंग आहे हिच्या खाली अर्धा इंचावर आपल्याला अजून एक अशी मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला हा अर्धा इंच भाग स्टिचिंगमध्ये जाणार आहे. आणि खालूनही आपल्याला अशी वरती अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून हा आपला भाग स्टिचिंगमध्ये जाणार आहे. आणि वर्क करताना आपल्याला काय करायचंय, ह्या एवढ्या भागामध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. आता ही झाली आपली एका बाहीची मार्किंग. दुसऱ्या बाहीची मार्किंग काय करायचं, वाटलंच तर तुम्ही असं खडून डार्क लाइनिंग करून घेऊ शकता आणि बरोबर असं इकडच्या साईडवर ही बाही अशी टाकू शकता. किंवा मग काय करायचं, हा जो पेपर आपण समजा या साईडने ही मार्किंग करून घेतली आहे, तर दुसऱ्या बाहीवर मार्किंग करताना हाच पेपर असा उलटा टाकायचा, जेणेकरून दोन्ही बाह्या तुमच्या सेम येणार नाहीत आणि तुमची मार्किंगही व्यवस्थित होईल. अशा प्रकारे तुम्ही स्लीव्हची मार्किंग आरीवर्कसाठी पेपर कटिंगद्वारे करू शकता.